जे सर्व हॉटेल व्यावसायिकांची जे आपण बैठक आयोजित केली पत्रकारांसमवेत, नेमक्या समस्या तुमच्या काय आहेत हॉटेल व्यवसायामध्ये? आता हॉटेल व्यावसायिकांची जेजुरी परिसरामध्ये जे हॉटेल व्यावसायिक जवळजवळ 100 ते 150 छोटे मोठे धरून सगळे हॉटेल व्यावसायिक आहेत. आमची आत्ताची जी सगळ्यात भीषण समस्या आहे, सगळ्यात प्रमुख समस्या आहे सिलेंडरची. ती समस्या एवढी आम्हाला भेडसावते, त्याच्यामुळं आम्ही फुलफिल धंदा करू शकत नाही, व्यवसाय करू शकत नाही. नेमकं काय म्हणजे गेली 20 दिवसापासून तुम्ही म्हणताय सिलेंडरचा पुरवठा होत नाही. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होत नाही, त्या अनुषंगाने तुमचं म्हणणं, तुमचं आत्ता शासनाकडे काय मागणी आहे? गेले 12 ते 13 दिवस झाले. 12 दिवसापूर्वी मला 3 सिलेंडर मिळाले होते व्यावसायिक, त्याच्यानंतर 2 सिलेंडर मिळाले, त्याच्यानंतर व्यावसायिक कमर्शियल सिलेंडर एकही मिळालेला नाही. आमचं शासन आणि प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे सर्व हॉटेल व्यावसायिकांचं, जेजुरी हे अवघ्या महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र आहे. पूर्ण महाराष्ट्रातून इथं भाविक येतात, इथं भरपूर भाविक मुक्कामी येतात आणि त्या येणाऱ्या भाविकांचे इथले हॉटेल जे व्यवसाय आहेत, इथं आल्यानंतर त्यांना जो का नाश्ता असेल, चहा पाणी असेल, जेवणाची व्यवस्था असेल, तो इथे त्यांची व्यवस्था होते. जर हॉटेल व्यवसाय सिलेंडरमुळं जर डळमळीत झाला तर येणारे भाविक इथं येणार नाही. जर भाविक नाही आले तर हॉटेल व्यवसाय आणि इतर व्यवसायासुद्धा त्याचा परिणाम होईल. आता सर्व पदार्थ तुम्ही बनवता का सध्या हॉटेलमध्ये? नाही बनवत. काय नेमकी परिस्थिती? आता माझ्या हॉटेलमध्ये, शिवानंद हॉटेलमध्ये जवळजवळ 300 ते 350 प्रकारचे पदार्थ बनतात, कोल्ड्रिंक धरून सगळं धरून. आत्ता शिवानंद हॉटेलमध्ये मी फक्त 4 ते 5च भाज्या देतो. गेले 13 ते 14 दिवस झाले आम्ही चुलीवरती स्वयंपाक करतो आहे. 12 दिवसापूर्वी ज्यावेळेस मी चुलीसाठी लाकूड आणलं, त्या दिवशी त्याचा बाजारभाव होता 4 रुपये किलो. आज तेच लाकूड 12 ते 13 रुपये किलो झालेला आहे. कोळसा 25 रुपये 26 रुपये किलो मिळणारा कोळसा तो आज 40 रुपये आणि 50 रुपये किलो जातो. व्यवसाय करायचा कसा? ना आम्ही पदार्थाचे किमती वाढू शकत. अचानक किमती वाढवला तर परत ग्राहक नाराज होतो. अशी द्विधा मनस्थिती सर्व हॉटेल व्यावसायिकांची आहे. तुम्ही मंत्री महोदयांना भेटणार आहे का काय? आम्ही मंत्री महोदयांना सर्व हॉटेल व्यवसाय 2 दिवसामध्ये आम्ही निवेदन तयार करून शासन आणि प्रशासनाला आणि हे पुरवठा मंत्री जे आहेत भुजबळ साहेब त्यांना आम्ही भेटणार आहोत. जर सिलेंडर पुरवठा नाही झाला तर येत्या काळामध्ये जत्रा यात्रा उत्सवांचा हंगाम आहे किंवा लग्न सराईचे दिवस आहेत, शालेय सुट्ट्यांचे दिवस आहेत, ह्या सर्व सिलेंडरचा तुटवड्याचा परिणाम हा देवाच्या दर्शनावर होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे का? देवाच्या दर्शनावरती नक्कीच होणार. कारण की येणारा जो भाविक आहे पूर्ण महाराष्ट्रामधून इथं भाविक येतो आणि येणारा भाविक आत्ता सध्याची परिस्थिती आम्हाला आदल्या दिवशी फोन करतात हॉटेल व्यावसायिकांना की बाबा आम्ही एवढे लोक येतोय, आम्हाला उद्या तिथं आमच्या नाश्त्याची व्यवस्था होईल का, दुपारच्या जेवणाची व्यवस्था होईल का, चहाची व्यवस्था होईल का. अशी त्यांना गॅरंटी राहिलेली नाही आहे की आपण जर तिथं गेलो मुक्कामी राहिलो तर आपल्याला जेवणाची व्यवस्था होईल, याची गॅरंटी भाविकांना राहिलेली नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.